ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर आपण बुलेटिनमध्ये नजर टाकूया तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या बातम्यांवरती। माझे गाव माझा जिल्ह्यामधून मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाज आता आक्रमक झालाय। सकल मराठा समाजाच्या वतीने 4 तारखेला कोल्हापुरात एक बैठक बोलावण्यात आली आहे। कोल्हापूरसह 5 जिल्ह्यातील वकील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर उच्च न्यायालयात काम करणारे अनेक वकील या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। पालघर जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरची जनसुनावणी विरोधात मच्छीमार तसंच स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। जनसुनावणी सुरू असलेल्या ठिकाणी स्थानिकांनी जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं। काल पालघरमधल्या दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत जनसुनावणी रद्द करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी हटाव आंदोलनाचा काल दुसरा दिवस होता। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलं। या प्रकरणी जिल्ह्यातल्या 91 डॉक्टरांनी 2 दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते। यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना दिलेल्या वागणुकीवर आता राज्य मेगमो संघटनेसह रत्नागिरीतल्या मेगमो संघटना आक्रमक झाली आहे। या प्रकरणामध्ये योग्य निर्णय न झाल्यास राज्य मेगमो संघटना संपावर जाणार असल्याचा इशारा मेगमो संघटनेनं दिलाय। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरमध्ये कामगारांनी मुंडण आंदोलन केलंय। अचलपूरमधल्या फिनले मिल चालू करण्यासाठी आणि पूर्व वेतन मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बोंबाबोंब आंदोलन केलंय। पूरग्रस्त निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। इंदापूर तालुक्यातल्या भाडनिमगाव अवसरीमधल्या 85 शेतकरी मदत निधीपासून वंचित आहेत आणि त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बोंबाबोंब आंदोलन केलंय। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर नगरपालिकेचं बांधकाम समितीचे सभापती आणि उद्योगपती तपन पटेल यांचा अपघातात मृत्यू झाला। सावळदे निम्स कॅम्पसमधून घराकडे येत असताना महामार्गावरच्या शिरपूर टोल नाक्याजवळ त्यांचं वाहन दुभाजकाला धडकलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। औरंगाबाद शहरातल्या वेदांत नगर पोलिसांनी ड्रग्ज आणि चरसची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। नरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद आणि आशिक अली मुसा कुरेशी अशी त्यांची नावं आहेत। मुंबईहून आलेल्या या दोघांजवळ एमडी ड्रग्जच्या 13 आणि 25 चरसच्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या। नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात 7 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येतोय। देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं कोरोना साखळी तोडण्यासाठी हा जनता कर्फ्यू पाळण्यात येतोय। काल पहिल्या दिवशी देवळावासियांनी या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंदमध्ये सहभागी झाल्यानं देवळासह तालुक्यातील गावागावात शुकशुकाट होता। अनलॉककडे जात असताना अनेक नागरिक सध्या मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करतायत। काही ठिकाणी दंड सुद्धा आकारला जातोय, पण रत्नागिरी पोलिसांनी मात्र गांधीगिरी करत मास्क न वापरणाऱ्यांना दंड न आकारता मास्कचं वाटप केलंय। पोलिसांनी केलेल्या उपक्रमाचं सध्या कौतुक होत आहे। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारं दहेगाव धरण आज सकाळी 100% भरून वाहू लागलंय। तब्बल 11 वर्षांनंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागल्यानं शहरवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। परळी शहरातून राखेची वाहतूक करणाऱ्या 15 कंटेनरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। मात्र अनेक दिवसांपासून नागरिक या राखेच्या वाहतुकीमुळे त्रस्त होते। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। त्यात अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पोलीस कारवाई करत नव्हते। मात्र कालपासून शहरात पोलिसांनी अशा गाड्यांवरती कारवाई करायला सुरुवात केली आहे। उमेद अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 150 कर्मचाऱ्यांना पूर्व नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। दरवर्षी पूर्व नियुक्ती देण्यात येते, मात्र यावर्षी पूर्व नियुक्ती देण्यात आली नसल्यानं राज्यातील 3,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। काल बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी निकाल असल्यानं शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अफवा पसरवणारे आणि शांतताभंग करणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस खात्यानं दिला होता। पोलिसांची गस्त वाहनं दिवसभर शहरात फिरताना दिसत होती। चंद्रपूर शहरालगत असलेल्या सिनर्जी वर्ल्ड वसाहतीतल्या एका युवकाची हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। शहरातल्या बंगाली कॅम्प परिसरात 2 टोळ्यांमध्ये काही वर्ष संघर्ष सुरू आहे। त्या टोळ्यांच्या जुन्या वादातून मनोज अधिकारी या युवकाची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं असून यात एका महिलेचाही समावेश आहे।
इंदापूरमधले शिवसेनेचे पदाधिकारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. भरणे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय उद्घाटन आणि इतर कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी सुधारणा न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर करणार असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यात ही क्लिप खोटी असल्याचं विधान खडसेंनी केलं होतं. त्यानंतर काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीला स्वतः खडसे सुद्धा सहभागी होते. यावेळी बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याविषयी आणि राज्यातील विविध समस्या आणि राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाल्याचं खडसे यांनी सांगितलं. हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींना हवाली करण्याची मागणी जालन्यातील तृतीयपंथीयांनी केली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक केली असली तरी भविष्यात त्यांना जामीन मिळू शकतो. त्यामुळे हे प्रकरण सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा त्यांना आमच्या हवाली करावं अशा मागणीचं निवेदन तृतीयपंथीयांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल 925 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 764 जणांना कोरोनाची लागण झाली. काल दिवसभरामध्ये 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. दरम्यान शहरात आतापर्यंत 78,000 जणांना कोरोनाची लागण झाली असून 70,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले. साताऱ्यामध्ये काल 512 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 37,000च्या पार पोहोचला असून आतापर्यंत 27,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काल 237 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर दिलासादायक बाब म्हणजे 876 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 33,000 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती आणि यामध्ये 27,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सांगलीमध्ये काल दिवसभरात तब्बल 580 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर काल 813 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यामध्ये काल कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 7,000 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहे. वर्ध्यामध्ये काल 157 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4,600 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 2,000 ऍक्टिव्ह रुग्णांवरती अजूनही उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना पाहायला मिळतोय. काल यवतमाळमध्ये 66 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 8,500 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोंदियामध्ये काल 215 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 168 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये काल 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर जिल्ह्यामध्ये 2,000 ऍक्टिव्ह रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यामध्ये काल 165 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 3,600 वर जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरामध्ये 140 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 1,600 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहे. बुलडाण्यामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7,000च्या पार गेलाय. जिल्ह्यामध्ये काल 188 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यामध्ये सध्या 1,100 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहेत.